चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता नीरज पांडे याला सुप्रीम कोर्टानं चांगलंच सुनावलंय। चित्रपटाचं नाव घुसखोर पंडित असं ठेवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता। त्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती। आज सुनावणी पार पडली। चित्रपटाचं नाव एका विशिष्ट समाजाच्या विरोधात आहे, त्यामुळे नाव तात्काळ बदला आणि ते आम्हाला कळवा, नाहीतर आम्ही हा चित्रपट रिलीज होऊ देणार नाही, अशा शब्दात कोर्टानं पांडे यांना फटकारले। काय नेमकं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय बघूया। तुम्ही चित्रपटाचं नाव बदलल्याशिवाय आम्ही तो रिलीज करू देणार नाही। समाजातील एका घटकाचा असा अवमान करण्याची गरज काय? घुसखोर पंडित हे नाव नैतिकता आणि सुव्यवस्थेच्या विरोधात आहे। घटनेत प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले हे आम्हाला मान्य आहेच। पण त्याचा अर्थ तुम्ही कुणाचाही अपमान करू शकता असा होत नाही। देशात याआधीच असंतोष आहे, त्यात तुम्ही अशी नावं देऊन आणखी असंतोष निर्माण करताय। घटनेच्या कलम 19(1) अ मधील मर्यादा पत्रकार दिग्दर्शक सारख्या लोकांना माहीत असतील असं आम्हाला वाटतं। भारतात अनेक जाती जमाती आहेत, त्यामुळे घटना बनवणाऱ्यांनी समरसतेची संकल्पना आणली। चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पांडे यांनी चित्रपटाचं नाव काय असेल याचं प्रतिज्ञापत्र 19 फेब्रुवारीपर्यंत सादर करावं। या बुलेटिनमध्ये इतकंच। पाहत रहा जय महाराष्ट्र।